जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला असून तब्बल 29,000 कुटुंबांचे घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे। 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुसार अधिकृत करण्यासाठी प्रशासनाला मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत। या निर्णयामुळे अतिक्रमणधारक हा शिक्का पुसला जाणार असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची अधिकृत मालकी मिळणार आहे। या महत्त्वपूर्ण उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 मे 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभांपासून सुरू होणार असून त्यामध्ये लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे। बैठकीस आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने यासाठी स्वतंत्र SOP प्रमाणित कार्यपद्धती जाहीर केली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण केली जाणार आहे। 1500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना नियमानुकूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून 500 ते 1500 चौरस फुटापर्यंतच्या क्षेत्रासाठी बाजार मूल्याच्या केवळ 10% शुल्क आकारले जाणार आहे। अर्जाच्या छाननीपासून अंतिम आदेशापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया केवळ 90 दिवसात पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी 2011 पूर्वीचे वास्तव्यासंदर्भातील पुरावे आवश्यक असणार असून मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती तसेच 2011 पूर्वीची गुगल अर्थ इमेजेस यांचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे। या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या घराला अधिकृत ओळख मिळणार आहे।